काल कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सन्मान्य श्री रमेशजी उघडा साहेब, त्याचबरोबर उपसभापती समाज कल्याण ठाणे सौ नंदाताई रमेश उघडा, त्याचबरोबर दसई ग्रामपंचायतचे सरपंच सन्मान्य श्री दत्तात्रेयजी मेंगाळ सर, त्याचबरोबर सन्मान्य भास्करदादा वाघ शिक्षक, त्यांचेही खऱ्या अर्थाने आभार आहेत. त्याचबरोबर विष्णू पारधी सर, त्याचबरोबर अगदी आपण पाहू शकाल बुधाजी पारधी माजी सरपंच, त्याचबरोबर माजी सरपंच मेघराज बला, रमेशजी शीत, पांडू शीत, विठ्ठल पारधी. मी अगदी बाबांना विनंती करेल की बाबा आपल्या शुभ हस्ते सर्वप्रथम खऱ्या अर्थाने आपण इथे पूजनाला सुरुवात करणार आहोत. 14 विद्या 64 कलेचे अधिपती बापा गणपती रायाला खऱ्या अर्थाने आपण इथे पूजन करत आहोत. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेची पहिली रात्र आहे आणि पहिल्या रात्रीचा खऱ्या अर्थाने हा शुभारंभ प्रारंभ शुभारंभ होताना पाहायला मिळेल. आज खऱ्या अर्थाने गणरायाच्या चरणी आपण साकडं बांधणार आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं देखील पूजन करत आहोत. त्याचबरोबर अगदी आपण पाहू शकाल क्रांतीसूर्य धरती आबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन इथे करत आहोत. आज खऱ्या अर्थाने आपण या स्पर्धेचा पहिला जो या पूजनाचा खऱ्या अर्थाने आपण भार सन्मान्य कान्होबाबाशी ज्यांच्या खांद्यावरती आपण दिलेला आहे. आणि आज खऱ्या अर्थाने पहा गणरायाच्या चरणी आपण ही प्रार्थना करणार आहोत. आज आपण पाहतोय दिनांक 10 फेब्रुवारी या स्पर्धेची पहिली रात्र आणि 17 फेब्रुवारी फायनलची रात्र. या सगळ्या रात्रीमध्ये ही स्पर्धा गुण्या गोविंदानं फार पडो हीच गणरायाच्या चरणी आपण प्रार्थना करणार आहोत. आज खऱ्या अर्थाने आपण पाहणार आहोत उपसभापती समाज कल्याण ठाणे सौ नंदाताई रमेश उघडा ताईंना विनंती करेल की ताई आपल्या शुभ हस्ते आपण इथे पूजन करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. गणरायाचं घरात प्रतिमेचं पूजन होत आहे. त्याचबरोबर मी ताईंना विनंती करेल की ताई आपल्या शुभ हस्ते गणरायाच्या प्रतिमेला पुष्पहार आपण अर्पण करणार आहोत. आज खऱ्या अर्थाने निश्चित या शुभारंभी आज आपण इथे उपस्थित आहात, तुमचे आभार आहेत. त्याचबरोबर निश्चित आपण विनंती करूया सन्मान्य विष्णू पारधी सरांना विनंती करतो सर या आपल्या शुभ हस्ते आपण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं देखील आपण इथे पूजन करणार आहोत. त्याचबरोबर आपल्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करणार आहोत. आज खऱ्या अर्थाने निश्चित सगळे पाहुणेवर वेळात वेळ काढून खऱ्या अर्थाने उपस्थित आहेत. आणि निश्चित मी सन्मान्य विष्णू पारधी सरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार आपण अर्पण करणार आहोत. त्याचबरोबर दसई ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्मान्य श्री दत्तात्रेयजी मेंगाळ साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते क्रांतीसूर्य धरती आबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार आपण अर्पण करणार आहोत. आज खऱ्या अर्थाने निश्चित सगळ्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते आज या स्पर्धेचा प्रारंभ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर माजी सरपंच सन्माननीय बुधाजी पारधी साहेबांना विनंती करेल की या आपल्याही शुभ हस्ते खऱ्या अर्थाने आपण आज पूजन करणार आहोत. कारण रुची स्पोर्ट चषकाची ही पहिली रात्र आहे आणि पहिल्या रात्रीला सुरुवात होत असताना त्याचबरोबर अगदी आपण पाहू शकाल सन्मान्य कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रमेशजी उघडा साहेबांना विनंती करेल की साहेब आपल्या शुभ हस्ते देखील आपण इथे प्रतिमेचं पूजन. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय आज या कार्यक्रमानिमित्तानं उपस्थित सगळे प्रेक्षक मायबाप देखील आहेत. त्याचबरोबर सन्मान्य भास्कर दादा वाघ सरांना विनंती करेल सर या आपल्या शुभ हस्ते देखील आपण पूजन करणार आहोत. आज पहिली रात्र आहे आणि निश्चित आज आपण या पहिल्या रात्रीचा प्रारंभ शुभारंभ होताना आज आपल्या सगळ्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते पूजन करणार आहोत. त्याचबरोबर माजी सरपंच मेघराजी भला ज्यांना विनंती करेल की या आपण या आपल्याही शुभ हस्ते खऱ्या अर्थाने इथे पूजन करणार आहोत. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य झाडगर सन्मान्य श्री लक्ष्मणजी भला ज्यांना विनंती करेल की या आपणही या आपण हे आपल्या शुभ हस्ते इथे पूजन करणार आहोत. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने आपण लक्ष्मणजी पारधी
आयुर्वेदिक डॉक्टर ज्यांना विनंती करतो की या आपल्या शुभास्ते देखील आपण पूजन करणार आहोत. अगदी त्याचबरोबर पांडुरंगजी शीद ज्यांना विनंती करतो या की आपल्या शुभ हस्ते आपण हे पूजन करणार आहोत. त्याचबरोबर सन्मान्य श्री प्रकाशजी घरत ज्यांना विनंती करते की या आपण आपल्या शुभ हस्ते आपण पूजन करणार आहोत. त्याचबरोबर कमेजी शीद या आपल्याला ही विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते करा तर आपण इथे पूजन करत आहोत. त्याचबरोबर कृष्णाजी पारधी या आपण आपल्याला ही विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते देखील आपण पूजन करत आहोत. कृष्णा पारधी या आपण आपल्याला ही विनंती केली जाते की आपल्या शुभ हस्ते आपण पूजन करणार आहोत. खऱ्या अर्थाने निश्चित आता आपण मान देऊया माजी सरपंच सन्मान्य बुधाजी पारधी सरपंच साहेबांना विनंती करेल की या आपल्या शुभ हस्ते आपण खऱ्या अर्थाने गणरायाच्या चरणी श्रीफळ वाहून प्रार्थना करणार आहोत की अगदी ही स्पर्धा गुण्या गोविंदानं पार पडो. आणि मी बुधाजी पारधी सरपंचांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण गणरायाच्या चरणी श्रीफळ वाहणार आहोत. आज खऱ्या अर्थाने हा उद्घाटन प्रसंगाने खऱ्या अर्थाने सगळेजण उपस्थित आहेत. गुण्या गोविंदाने ही स्पर्धा पार पडो हीच गणपती बाप्पा गणरायाच्या चरणी आपण इथे प्रार्थना करत आहोत. त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती सन्मान्य श्री रमेशजी उघडा साहेबांना विनंती करेल साहेब या आपल्या शुभ हस्ते देखील आपण इथे श्रीफळ वाहणार आहोत. आज खऱ्या अर्थाने निश्चित सगळे पाहुणेवर हा साहेबां जय साहेबांच्या खऱ्या अर्थाने मनामध्ये आहे की स्पर्धा अजून मोठ्या उंच पातळीवरती आणि गुण्या गोविंदान जाऊ. चला आता सगळ्या पाहुणेवरांना विनंती करेल की आपण मैदानाच्या दिशेने वळणार आहोत आणि मैदानाच्या दिशेने वळत असताना आमचे विलास आप्पा आपल्याला विनंती आहे अगदी नेहमी आमच्या पाठीशी खंबीरतेने आप्पा उभे असतात. निश्चित ज्या ज्या वेळेस अडचणी येतात त्या वेळेस खऱ्या अर्थाने आप्पा नेहमी आम्हाला सहकार्य करत असतात. या आयोजनाची तारीख पाहण्यापासून तर या स्पर्धेचा फायनल होईपर्यंत आप्पांची खऱ्या अर्थाने महत्त्वाची साथ आम्हाला लाभत असते. आणि खऱ्या अर्थाने मी आप्पांना विनंती करेल त्याचबरोबर अगदी या पंचक्रोशीमधील सगळे वरिष्ठ नागरिक सगळ्यांनाही विनंती आहे की आपण या आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर प्रेक्षक मायबाप आपण मैदानात आहात आपण थोडीशी आपापली काळजी घ्या आणि प्रत्येकाला विनंती आहे की ही स्पर्धा गुण्या गोविंदानं पार पडो हीच विनंती आहे की खऱ्या अर्थाने आपण स्वतःची काळजी घ्या. आता खऱ्या अर्थाने पहा खेळपट्टीचं पूजन जे पूजन आपण इथे करत आहोत त्याचबरोबर आज या स्पर्धेची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमधील पहिला सामना मोहवाडी अर्थात जय पांढरी गावदेवी मोहवाडी अ टीम आपल्याला विनंती आहे आपण मैदानात यायचं आहे. त्याचबरोबर श्री गणेश नेहाडी सगळे खेळाडू घेऊन दोन्ही टीमना खेळपट्टीवर जायचं आहे. विनंती आहे टीम जे पांढरी गावदेवी मोहवाडी अ आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश नेहाडी आपल्याला विनंती आहे
आज खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल या स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थाने ड्रोनच्या साहाय्याने दृश्य देखील टिपलं जातं। आज खऱ्या अर्थाने आपण पहा या खेळपट्टीवरती घडलो, या खेळपट्टीने भरपूर काही शिकवलं, आयुष्यामध्ये देखील संघर्ष करायला शिकवलं, अर्थात ही खेळपट्टी आणि या खेळपट्टीचं पूजन आपण इथे करणार आहोत। त्याचबरोबर वसंत भाऊ देखील इथे उपस्थित आहेत। भाऊंना विनंती आहे, भाऊ चला आपण मैदानाच्या आतमध्ये चला। भाऊ चला, आपल्याला विनंती केली जाते, आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे। आपल्याला हात जोडून विनंती आहे की आपण चला, लगेच उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आपण उपस्थित आहात, त्यामुळे निश्चित भाऊंना विनंती आहे। अगदी आपण स्क्रीनवरती पाहू शकाल जी ट्रॉफी आज प्रत्येक जण पाहणार आहे। प्रत्येक जण या ट्रॉफीसाठी आजपासून या मैदानावरती एकमेकांच्या विरोधात खेळणार आहे। महेश वागसर अजेडी, त्याचबरोबर सगळे रुची स्पोर्टचे सर्व मेंबर सगळ्यांना विनंती आहे, चला वसंतभाऊ बोंबे चला, आपण आपल्याला विनंती आहे, चला सगळे पाहुणेवर सगळ्यांना विनंती आहे, चला। रुची स्पोर्ट आयोजित रुची स्पोर्ट चषकाचा हा सोहळा जो आपण पाहणार आहात आणि खऱ्या अर्थाने आपण ड्रोनच्या साहाय्याने देखील हे दृश्य टिपतोय। सर्वप्रथम अगदी या स्पर्धेच्या निमित्तानं आज आयोजकांच्या पाठीचा कणा म्हणून खऱ्या अर्थाने आपण पाहत असताय विलासजी अप्पा देखील आज या स्पर्धेच्या निमित्तानं लवकरच उपस्थित आहेत, त्यांचे आभार मानावे लागतील सगळे पाहुणेवर। आणि आता खऱ्या अर्थाने आपण खेळपट्टीचं पूजन जे करणार आहोत। महेंद्र दादाशी अगदी आपण पाहताय 8:40 झालेले आहेत। ड्रोनच्या साहाय्याने मुख्य आयोजक जे आपण आता सध्या स्क्रीनवरती पाहताय, दादा अगदी आपण सर्वप्रथम खेळपट्टीचं पूजन करणार आहोत। खेळपट्टीचं पूजन झाल्यानंतर तिथे जी ट्रॉफी तुम्ही पाहताय, ज्या ट्रॉफीसाठी खऱ्या अर्थाने सगळ्यांना एकमेकांच्या विरोधात खेळायचं आहे, अनेक मित्र एकमेकांच्या विरोधात या ट्रॉफी आणि या चषकामध्ये आपल्याला मिळणार आहेत। चला महेंद्र दादाशी अगदी आपण पाहुणेवरांना विनंती करणार आहोत, सर्वप्रथम आपण खेळपट्टीचं पूजन करून नंतर ट्रॉफीचं अनावरण करणार आहोत आणि नंतर राष्ट्रगीत घेणार आहोत। सर्वप्रथम आपण खेळपट्टीचं पूजन करणार आहोत, कारण ज्या खेळपट्टीनं आपल्याला या ट्रॉफीसाठी आणि जी खेळपट्टी या ट्रॉफीसाठी आपल्याला साथ देणार आहे त्या खेळपट्टीचं सर्वप्रथम पूजन करणार आहोत। मी पाहुणेवरांना देखील विनंती करेल, ड्रोनच्या साहाय्याने जे दृश्य आपण पाहतो आदिवासी टेनिस क्रिकेट.in ही वाहिनी आपल्याला दाखवणार आहे। अगदी आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी ज्यांची महत्त्वाची साथ आम्हाला लाभत असते आणि कायम या स्पर्धेचं आयोजन करण्यापासून त्या स्पर्धा पार पडेपर्यंत विलासजी अप्पा पवार ज्यांच्या शुभ हस्ते करण्यात आपण या खेळपट्टीचं पूजन करत आहोत। त्याचबरोबर अगदी आपण पाहता या स्पर्धेच्या निमित्तानं कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सन्माननीय श्री रमेशजी उघडा साहेबांना विनंती करेल, साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण खऱ्या अर्थाने या खेळपट्टीचं पूजन करत आहोत। याच खेळपट्टीनं आम्हाला संघर्ष करायला शिकवलं, याच खेळपट्टीनं आम्हाला एकजूट राहायला शिकवलं, याच खेळपट्टीनं आम्हाला तुमच्या कठीण काळामध्ये काही क्षणात निर्णय घ्यायला शिकवलं, याच खेळपट्टीनं आम्हाला मजबूत बनवलं। आणि निश्चित आज खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल उपसभापती समाज कल्याण ठाणे सौ नंदाताई रमेश उघडा ज्यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने आपण या खेळपट्टीचं पूजन उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर नंतर मी विनंती करेल अगदी कृष्णाजी पारदी विनंती करेल सरांना की आपल्या शुभ हस्ते देखील आपण इथे पूजन करणार आहोत।
त्याचबरोबर माजी सरपंच सन्मान्य श्री बुधाजी पारधी सरपंच साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते देखील आपण इथे पूजन करणार आहोत. त्याचबरोबर वसंतभाऊ बोंबे भाऊंना देखील विनंती करेल, भाऊ या आपल्या शुभ हस्ते कार्यार्थी आपण खेळपट्टीचं पूजन करणार आहोत. वसंतभाऊ बोंबे भाऊ या आपल्याही शुभ हस्ते कार्यार्थी आपण खेळपट्टीचं पूजन करणार आहोत. अगदी नेहमी आमच्या एकत्रित खऱ्या अर्थाने या मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणजे सन्मान्य वसंतभाऊ बोंबे ज्यांच्या शुभ हस्ते देखील आपण इथे पूजन करत आहोत. चला अगदी आपण पाहताय सगळे पाहुणेवर उपस्थित आहेत. त्याचबरोबर सन्मान्य कान्हूबाबा शीद बाबांना विनंती करेल की बाबा आपल्या शुभ हस्ते आपण खऱ्या अर्थाने या इष्टांचं पूजन त्याचबरोबर इष्टांना पुष्पहार आपण अर्पण करणार आहोत. मी बाबांना विनंती करेल की बाबा आपल्या शुभ हस्ते आपण या इष्टांचं पूजन आणि पुष्पहार आपण अर्पण करणार आहोत. त्याचबरोबर सन्मान्य विष्णू पारधी सरांना विनंती करेल की सर आपण आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचा पहिला श्रीफळ या खेळपट्टीचा पहिला श्रीफळ आपल्या शुभ हस्ते आपण इथे फोडणार आहोत. आणि मी पारधी सरांना विनंती करेल की सर आपण या आपल्या शुभ हस्ते कार्यार्थी आपण श्रीफळ वाहणार आहोत या खेळपट्टीला. याच खेळपट्टीनं आम्हाला घडवलं, याच खेळपट्टीनं आम्हाला शिकवलं, याच खेळपट्टीनं संघर्ष करायला शिकवलं, याच खेळपट्टीनं एकजूट राहायला शिकवलं आणि याच खेळपट्टीनं आम्हाला एकत्रित आणण्याचं काम केलं. अगदी मैदानाच्या आतमध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर पहा इथे श्रीफळ पाहिलं जातं. अगदी जी ट्रॉफी ज्या ट्रॉफीसाठी 76 संघ त्याचबरोबर खऱ्या अर्थाने आपण मेघराज भला माजी सरपंच ज्यांना विनंती करेल की सर आपल्या शुभ हस्ते आपण खेळपट्टीचं पूजन करणार आहोत. चला अगदी प्रत्येकाला विनंती आहे. त्याचबरोबर त्याच्यानंतर मी विनंती करणार आहे भास्कर दादा बाग शिक्षक भास्कर दादा आपल्याला विनंती आहे की आपणही या आपल्या शुभ हस्ते कार्यार्थी आपण या खेळपट्टीचं पूजन करणार आहोत. प्रत्येक पाहुणेवर उपस्थित रमेशजी शीद या आपल्याला विनंती आहे की आपणही आपल्या शुभ हस्ते या खेळपट्टीचं पूजन करणार आहोत. प्रत्येकाला विनंती आहे. त्याचबरोबर सन्मान्य लक्ष्मणजी भला आपल्यालाही विनंती आहे की आपणही या आपल्या शुभ हस्ते देखील आपण या खेळपट्टीचं पूजन इथे करणार आहोत. त्याचबरोबर सन्मान्य लक्ष्मणजी पारधी आपल्यालाही विनंती आहे की आपणही या आपल्या शुभ हस्ते देखील आपण या खेळपट्टीचं पूजन इथे करणार आहोत. उद्घाटन सोहळा आहे त्यामुळे मित्रांनो प्रेक्षक मायबाप लाईव्हच्या माध्यमातून जोडले असतील. थोडीशी आज तुमचा थोडासा वेळ जास्त घेतोय कारण हे दुसरं पर्व आहे. या दुसऱ्या पर्वामध्ये तब्बल 6 सायकली त्याचबरोबर अगदी आपण पाहू शकाल सध्याच्या स्थितीला अगदी 2 टू व्हीलर स्पर्धेमध्ये आहेत परंतु इथे मात्र 4 पाहायला मिळत आहेत. म्हणजे काही ना काही या स्पर्धेचं वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. आयोजकांची संकल्पना आणि आयोजकांच्या मेहनतीला सलाम आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचा उद्घाटन सामना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे जय पांढरी गावदेव मोहवाडी अ टीमचे कॅप्टन आणि श्री गणेश नेहाडी टीमचे कॅप्टन. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण या आपल्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने आपण या खेळपट्टीचं पूजन करणार आहोत. या चला दोन्ही टीमचे कॅप्टन खऱ्या अर्थाने पहा आज या स्पर्धेमध्ये पहिला सामना यस आता ज्या ट्रॉफीची तुम्हाला खऱ्या अर्थाने आतुरता लागलेली आहे आणि जी ट्रॉफी तुम्हाला पाहिजे आहे ज्या ट्रॉफीसाठी तुम्हाला संघर्ष करायचा आहे त्या ट्रॉफीचं अनावरण आपण इथे करणार आहोत.
आणि या ट्रॉफीचं अनावरण ज्यांच्या शुभ हस्ते होणार आहे. या विभागामध्ये पहिली नाईटची स्पर्धा आणि या विभागामध्ये पहिल्या नाईटच्या स्पर्धेचं आयोजन जे मागच्या वर्षामध्ये आपण पाहिलं आणि बघता बघता ही स्पर्धा दुसऱ्या पर्वामध्ये आली. अर्थात रुची स्पोर्टचे प्रोप्रायटर या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य महेंद्र दादाशी दादांना विनंती करेल की दादा या. अगदी सगळ्यांना विनंती आहे की जोरदार टाळ्यानं या स्पर्धेचं जे ट्रॉफी अनावरण आहे या स्पर्धेचे मुख्य आयोजक महेंद्र दादा शीद मी दादांना विनंती करेल की दादा आज रुचित आणि या रुचीच्या नावानं रुची स्पोर्ट आपण पाहतोय आणि रुचित आणि त्याचे पिताश्री महेंद्र दादा शीद ज्यांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं अनावरण इथे होतं. एकदा जोरदार टाळ्या. जी रखरखती ट्रॉफी ज्या रखरखत्या ट्रॉफीसाठी आपण आज इथून संघर्ष करणार आहोत. फटाक्यांच्या आतिषबाजीनं या स्पर्धेचं ट्रॉफीचं अनावरण इथे होत आहे. आयोजकांची एकच संकल्पना की इथे मला फक्त माझ्या सगळ्या खेळाडूंना एकत्रित आणून खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे आणि फटाक्यांच्या आतिषबाजीनं खऱ्या अर्थानं आपण पाहत आहे या ट्रॉफीचं अनावरण होताना आता आपण पाहिलेलं आहे. आता प्रेक्षक मायबाप तसे सगळे खेळाडू सगळ्यांना विनंती आहे. आता आपण राष्ट्रगीत घेणार आहोत त्यामुळे माझा आवाज जिथपर्यंत पोहोचत असेल तिथपर्यंत त्या सगळ्या प्रेक्षक मायबापाला विनंती आहे की आपल्या डोक्यामध्ये जर का कॅप असेल तर ती कॅप आपण रिमूव्ह करा. राष्ट्रगीत घेणार आहोत. राष्ट्रगीत घेतल्यानंतर टॉस संपन्न करून घेणार आहोत. टॉस संपन्न करताना या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य महेंद्रदादा शीद आणि विलासजी अप्पा पवार अप्पा तुम्हाला थोडंसं या स्पर्धेविषयी सांगतील. किती षटकांचा सामना काय नियमावली आणि त्याच्यानंतर तिथे टॉस केला जाईल. एक साथ विश्राम. एक साथ सावधान. प्रेक्षक मायबाप पुन्हा एकदा डोक्याला हात लावा. डोक्यामध्ये कॅप असेल तर ती कॅप रिमूव्ह करा. डीजे रेडी आहेत. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. माता की वंदे वंदे. आता दोन्ही टीमचे कॅप्टन जे तिथे उपस्थित होतील दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण यायचं आहे. तिथे टॉस संपन्न केला जाईल. आकाश म्हाडसे दसई असोसिएशनचे अध्यक्ष त्याचबरोबर सूरजजी कापडी सर आमचे मित्र आहेत. त्याचबरोबर अतुलजी पष्टे अशोकजी पवार यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून पहा या स्पर्धेसाठी भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत. तुमचं मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार आहेत. आप्पा आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक महेंद्र दादाशी जे तुम्हाला खऱ्या अर्थाने नियमावली सांगून देतील. तिथे टॉस संपन्न होईल आणि मी माझ्या सगळ्या पाहुणेवरांना विनंती करेल की आपण यायचं आहे. मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
या माझ्या सगळ्या पाहुणेवरांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. थोड्याच वेळात अगदी पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान देखील आपण या स्पर्धेच्या वतीने ते करणार आहोत. या माझ्या सगळ्या पाहुणेवरांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आपल्या सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक ससने असं स्वागत आहे. रुची स्पोर्ट आयोजित रुची स्पोर्ट चषक 2026 पर्व दुसरं नाईटची शृंखला तुमच्या सगळ्यांच्या भेटीस आलेली आहे आणि या स्पर्धेचा खऱ्याने उद्घाटन सामना आपल्या समोर थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक मायबाप आपल्याला विनंती आहे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर जे विजेचे टावर आपण पाहतोय तिथून थोडंसं अंतर ठेवून आपण बसा. आपल्याला विनंती आहे, स्वतःची काळजी घ्या. सामना सुरू होईलच तत्पुरती आपण खऱ्या अर्थाने पाहुण्यांच्या मान सन्मानाकडे वळणार आहोत. चला अगदी आपण पाहताय पाहुण्यावर उपस्थित आहे, पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान आपण करणार आहोत. खास करून खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली, ज्यांच्या माध्यमातून नेहमी तरुणांसाठी नवीन संकल्पना, नेहमी तरुणांसाठी पाठीशी खंबीरतेची साथ ज्यांची आपण पाहत असतोय, अर्थात अगदी आपण पाहताय कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सन्माननीय रमेशजी उघडा साहेबांचा सर्वप्रथम आपण या स्पर्धेच्या वतीने यथोचित मान सन्मान करणार आहोत. मी विनंती करेल अगदी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय महेंद्रदादा शीत ज्यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने हा यथोचित मान आणि सन्मान जो आपण इथे संपन्न करत आहोत. आज या स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थाने साहेब आपण उपस्थित राहिला, त्यांना खऱ्या अर्थाने साहेबांची उपस्थिती आपण पाहिली आणि साहेबांचा यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती होत आहे. एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी खऱ्या अर्थाने आपण पाहत आहे. माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्प गुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे सन्माननीय रमेशजी उघडा साहेब यांचा यथोचित मान सन्मान आपण या व्यासपीठावरती इथे करत आहोत. त्याचबरोबर दसई ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्मान्य श्री दत्तात्रेयजी मेंगाळ साहेबांचा देखील आपण या स्पर्धेच्या वतीने यथोचित मान सन्मान आपण इथे संपन्न करणार आहोत आणि हा मान सन्मान देखील आपण या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय महेंद्रदादा शी ज्यांच्या शुभ हस्ते आपण इथे संपन्न करत आहोत. अगदी पहा, प्रत्येक अतिथी उपस्थित आहेत आणि प्रत्येक अतिथींचा मान सन्मान या व्यासपीठावरती होणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाचा मान सन्मान या व्यासपीठावरती इथे होत आहे. खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने सन्माननीय भास्कर दादा बाग शिक्षक दादांना विनंती करेल, दादा या आपलाही खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मान इथे केला जाईल. त्याचबरोबर पहा, उपसभापती समाज कल्याण ठाणे सौ नंदाताई रमेश उघडा ताईंनाही विनंती करेल, ताई या आपलाही या स्पर्धेच्या वतीनं आपण यथोचित मान सन्मान इथे करणार आहोत
आणि ताईंचा देखील इथे या स्पर्धेच्या वतीने यथोचित मान सन्मान संपन्न होत आहे। माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे हा मान सन्मान इथे संपन्न होत आहे। त्याचबरोबर सन्मान्य श्री विष्णुजी पारधी सर या सर आपलाही खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या वतीने यथोचित मान सन्मान केला जाईल। आपल्याला विनंती आहे, सगळ्या पाहुणेपरांचा होईल, आपल्याला विनंती आहे की आपण सगळ्यांनी यायचं आहे। माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन करायला आपण हा मान सन्मान इथं संपूर्ण करत आहोत प्रत्येक। त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन हा मान सन्मान इथं संपूर्ण होत आहे। त्याचबरोबर नेहमी खऱ्या अर्थाने पहा या आयोजकांच्या पाठीशी खंबीरतेची आधार खंबीरता आपल्याला पाहायला मिळत असते। अर्थात सन्मान्य कान्हूबाबा शीत यांचा यथोचित मान सन्मान आपण इथे करणार आहोत आणि हा मान सन्मान करण्यासाठी रुची स्पोर्ट्सचे मेंबर अर्थात सोनू बला सरांना विनंती करेल, सर आपल्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान इथे संपन्न करणार आहोत। आज प्रत्येकाचा मान सन्मान या व्यासपीठावरती होतोय आणि निश्चित प्रत्येकाला माहित आहे ही स्पर्धा आपली आहे आणि खऱ्या अर्थाने हा मान सन्मान इथे संपन्न होत आहे। त्याचबरोबर माजी सरपंच सन्मान्य श्री बुधाजी पारधी यांचाही यथोचित मान सन्मान इथे केला जाईल आणि हा मान सन्मान इथे संपन्न करण्यासाठी मी विनंती करेल सन्मान्य महेंद्र दादाशी, दादा या आपला शुभ हस्ते खऱ्या अर्थाने माजी सरपंच सन्मान्य श्री बुधाजी पारधी सरांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने इथे करत आहोत। त्याचबरोबर माजी सरपंच सन्मान्य श्री मेघराज भला अगदी दादांचाही यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने इथे करणार आहोत। बुधाजी पारधी सरांचा यथोचित मान सन्मान होत आहे। माजी सरपंच सन्मान्य श्री मेघराज भला यांचाही यथोचित मान सन्मान इथे केला जाईल। या प्रत्येकाचा मान सन्मान आपण इथे करत आहोत। या स्पर्धेच्या निमित्तानं आपण खऱ्या अर्थाने उपस्थित राहिला आणि आज खऱ्या अर्थाने निश्चित या स्पर्धेच्या निमित्तानं आपला मान सन्मान होणं फार गरजेचं आहे। आपली भारतीय संस्कृती आणि संस्कृतीचं जतन करत असताना आज या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आपण उपस्थित राहिला। त्याचबरोबर सन्मान्य श्री रमेशजी शीत आपल्याला विनंती आहे की आपला यथोचित मान सन्मान केला जाईल, या आपण त्याचा स्वीकार करा। त्याचबरोबर पहा अगदी प्रत्येकाचा मान सन्मान होणं गरजेचं आहे, परंतु आम्ही कुठल्याही स्पर्धेचं आयोजन करत असताना स्पर्धेची तारीख डिक्लेअर करण्यापासून आमच्या पाठीशी खंबीरतेची साथ तर पूर्ण फायनल स्पर्धा संपन्न होईपर्यंत जे खऱ्या अर्थाने आमचा एक मजबूत आधार म्हणून या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य करतात ते म्हणजे बिलाजी पवार आता आमचे आप्पांचाही या स्पर्धेच्या वतीने यथोचित मान सन्मान इथे करणार आहोत। मी आपण विनंती करेल आपण या की हा मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल सोनू भला सरांना की आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान इथे संपन्न करून घ्यायचा आहे। माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण हा मान सन्मान इथे संपन्न करत आहोत। त्याचबरोबर सन्मान्य श्री लक्ष्मणजी भला या दादा आपलाही या स्पर्धेच्या वतीने यथोचित मान सन्मान केला जाईल। मी सन्मान्य महेंद्र दादाशी दादांना विनंती करेल की आपला शुभ हस्ते आपण हा मान सन्मान इथे संपन्न करून घ्यायचा आहे। अगदी आपण पाहू शकाल लक्ष्मणजी भला यांचा यथोचित मान सन्मान आपण या रुची स्पोर्ट चषकामध्ये इथे करत आहोत। थँक्यू। त्याचबरोबर अगदी आपण पाहू शकाल विठ्ठल पारधी यांचा यथोचित मान सन्मान आपण इथे करणार आहोत। लक्ष्मणजी पारधी या अगदी आपल्या या स्पर्धेच्या वतीने देखील मान सन्मान केला जाईल, आपण त्याचा स्वीकार करा। त्याचबरोबर पांडुशीत आपल्यालाही विनंती आहे आपण या सन्मान्य पांडुशीत या अगदी आपलाही या स्पर्धेच्या वतीने यथोचित मान सन्मान केला जाईल, आपण त्याचा स्वीकार करा। त्याचबरोबर सन्मान्य शहाजी वाघ दादांना विनंती असेल की दादा या आपला या स्पर्धेच्या वतीने यथोचित मान सन्मान केला जाईल, त्याचा स्वीकार करा। माईची उबदार शाल, प्रेमाचं
प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण हा मान सन्मान इथे संपन्न करत आहोत. त्याचबरोबर विनंती करे विठ्ठल मेंगाळ दादांना विनंती करतो, या दादा आपलाही या स्पर्धेच्या वतीनं हेतोजित मान सन्मान केला जाईल, आपण त्याचा स्वीकार करा. खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित सगळ्यांना सगळेच पाहुणेवर, त्याचबरोबर उपस्थित सगळे प्रेक्षक मायबाप, आपलं सगळ्यांचं मनाच्या अंतःकरणापासून या स्पर्धेचे मुख्य आयोजक महेंद्रदादा शीत, समस्त ग्रामस्थ मंडळ पारदवाडी, सहारा क्रिकेट संघ पारदवाडी यांच्या वतीनं जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करेल. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आत्ताच अनाउन्समेंट होते. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट विकेट किपर असेल त्याच्यासाठी पारितोषिक असेल. दसई ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्मान्य श्री दत्तात्रेयजी मेंगाळ साहेबांच्या माध्यमातून पहा एक सरप्राईज गिफ्ट राहणार आहे दोन्ही टीमसाठी. धन्यवाद. चला आता स्कोरर आपण आपली जागा घ्या. स्पर्धेचा जो थोडासा वेळ आपण घेतला, उद्घाटन सोहळा होता ना त्याच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं चला आता मॅच कडे वळणार आहोत. दोनही ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आणि याच दरम्यान ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, सांगायची गरज नाहीये, बोलायची गरज नाहीये, तुमच्या आमच्या सगळ्यांचा हक्काचा माणूस अर्थात तुमच्या आमच्या सगळ्यांचे भाऊ सन्मान्य श्री अनिल भाऊ घरत साहेबांचा खऱ्या अर्थाने या स्पर्धेत मध्ये इथे स्वागत होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम साहेब. या आपलं खऱ्या अर्थाने रुची स्पोर्ट रुची चषकामध्ये सहर्ष सहर्ष आणि सहर्ष स्वागत आहे. अगदी आपण पाहू शकाल साहेबांची उपस्थिती जी आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं भाऊ भरपूर लांब होते, मगाशीच आम्ही कॉन्टॅक्ट केला होता आणि उघडा साहेबांनी आमच्यापर्यंत सांगितलं होतं. अगदी थोडीशी वाट पाहत होतो, परंतु निश्चित भाऊंचा रूलच वेगळा आहे. लेट का असे ना, परंतु भेट दिल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि भाऊ खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. भाऊंचं खऱ्या अर्थाने सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. अगदी भाऊ उपस्थित झालेले आहेत. मित्रांनो, आज खऱ्या अर्थाने सांगायची गरज नाहीये, सकाळी 7 वाजले की ठाण्यामध्ये आनंद दरबार भरतोय ना, तसा भाऊ दरबार देखील आपल्यामध्ये भरतोय. खऱ्या अर्थाने भाऊंच्या घरी जर आपण गेलो तर मी पाहिलंय की काय ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये आनंद दरबार भरतोय, भरायचा आज त्याच आठवणी आपल्या विभागामध्ये भरतायत, अनेकांच्या अडचणी दूर करतायत आणि करणार हा भाऊंचा खऱ्या अर्थाने एक शब्द आहे. आणि आज भाऊ उपस्थित आहेत. भाऊंचा हेतुजित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य महेंद्रदादा शीत, दादांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते सन्मान्य श्री अनिल भाऊ घरत साहेबांचा हेतुजित मान सन्मान आपण इथे करणार आहोत. आणि मी साहेबांना विनंती करेल की आपला जो हेतुजित मान सन्मान केला जाईल तो आपण इथे स्वीकार करायचा आहे. पंच 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 माईशी उद्धार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे भाऊंचा केला जातो यथोचित मान आणि सन्मान. खूप खूप धन्यवाद भाऊ. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट दिली त्याबद्दल तुमचं मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार आहेत. प्रत्येकाला आतुरता होती, प्रत्येकाला